नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सावजी मसाला तयार करणार आहोत. हा मसाला तुम्ही व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारच्या भाज्यांमध्ये वापरू शकता. यामुळे भाजी खूप चवदार बनते. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कमी प्रमाणात मसाला बनवून दाखवला आहे. त्यामुळे तुम्ही हा मसाला घरीच मिक्सरमध्ये पावडर करून ठेवू शकता. यासाठी तुम्हाला मसाल्याच्या चक्कीवर जाऊन दळून आणण्याची गरज नाही. मसाला आपण मिक्सरमध्येच पावडर केलेला आहे आणि तो छान झालेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला तर रेसिपी सुरू करूया. सावजी मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य पाहूया. चना डाळ 20 ग्राम, तांदूळ 20 ग्राम, काळे मिरे 50 ग्राम, लवंग 20 ग्राम, स्टार फूल घेतला आहे 1 चम्मच. त्याचबरोबर आपण मसाला वेलची घेतलेले आहेत 5 आणि हिरवी वेलची घेतलेली आहे 20. दालचिनी घेतलेली आहे आपण 20 ग्राम. दालचिनी मी बारीक करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण घेतलेले आहे जावेत्री. जावेत्री मी 2 चम्मच घेतलेले आहे. त्याचबरोबर आपण घेतले आहे तेजपत्ता. तेजपत्त्याची मी 5 पानं घेतलेले आहेत. शहाजिरे घेतलेले आहे 2 चम्मच. बडीशेप घेतलेले आहे 2 चम्मच. मेथी दाणे घेतलेले आहेत 2 चम्मच. जायफळ मी घेतलेला आहे. हा आपण जायफळ अर्धा वापरणार आहोत. धने घेतलेले आहेत 50 ग्राम. खसखस घेतलेली आहे 20 ग्राम. दगडफूल 20 ग्राम. सुकी लाल मिरची आपण 50 ग्राम घेतलेली आहे. त्याचबरोबर आपण सावजी मसाला बनवण्यासाठी बाजरीचे पीठ घेतले आहे 50 ग्राम. यामध्ये तुम्ही कसुरी मेथीचा वापर सुद्धा करू शकता. जर तुम्ही यामध्ये कसुरी मेथी वापरणार असाल तर 4 चम्मच तुम्ही यामध्ये कसुरी मेथी घ्या. यामध्ये आपण 100 ग्राम सुक्क खोबरं घेणार आहोत. खोबरं किसून घ्यायचं आहे. साहित्यामध्ये मी ते दाखवलं नाही, पण भाजताना तुम्ही सुक्क खोबरं पाहू शकता. हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे आहे. कोरडेच आपण हे सर्व साहित्य भाजून घेणार आहोत. जर आवडत असेल तर 1-2 चमचा तेल वापरले तरीही चालेल. सर्व मसाले आपण भाजून नंतर मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहोत. यामध्ये आपण 100 ग्राम सुक्क खोबऱ्याचा कीस घालणार आहोत. तो सुद्धा आपण याच्याबरोबर भाजून घ्यायचा आहे. सुक्क खोबरं कच्चं राहिलं नाही पाहिजे. लालसर असं हे आपण सुक्क खोबरं भाजून घेणार आहोत. बाजरीचे पीठ सुद्धा आपण यामध्येच भाजून घेऊया.
सर्व मसाले भाजून मी मिक्सरमध्ये मसाला तयार करून घेतलेला आहे। बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे। मिक्सरमधून वाटल्याच्या नंतर त्याला एकदा चाळून घ्यायचे आहे आणि एक जाड भाग जो उरलेला असतो तो पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून या मसाल्यामध्ये मिक्स करायचा आहे। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।